अरेंज मॅरेज भाग 3. राकेश म्हणाला, अरे हसू नको तर काय करू मी? तिने पाहिलं नाही म्हणून तू चक्क तिच्यावर रागावला होतास. म्हणजे तिनं तुला इग्नोर केलेलं सहन नाही झालं ना? तू तिच्याकडे अट्रॅक्ट होतोय कारण तू तिला लाईक तर करत नाहीस ना? कारण हे सगळं प्रेमात पडल्यावरच होतं बरं का? आता पुढं बघूया. अजित म्हणाला, काही काय बोलतोस रे तू? पण अजित मात्र चांगलाच विचारात पडलेला होता. खरंच मी तिच्या प्रेमात पडलो का? भानावर येत अजित राकेशला म्हणाला. हे कसं शक्य आहे? राकेश म्हणाला, ब्रो थिंक अबाउट इट. तू मला फसवू शकशील पण स्वतःला नाही फसवू शकणार. पुन्हा वातावरण हलकं करत राकेश म्हणाला होता. चिल यार, एवढा पण टेन्शन घेऊ नकोस तू. जर खरंच ती आवडत असेल तर तिला एकदा बोलून टाक ना. काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात. राकेश म्हणाला, एरवी दिसते तरी कशी आमची होणारी बहिणी नक्की सुंदर असणार. म्हणून तर माझा हा हॉटलेस मित्र तिच्या प्रेमात पडला ना. आणि आता प्रियाचा चेहरा आठवला. अजितच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. नकळत त्याच्या तोंडून शब्द निघाले, सो ब्युटिफुल. हसतच राकेश म्हणाला, मित्रा तुझी विकेट पडली. बघ तिचं नाव निघताच तिचा चेहरा आठवलाच तुझे गाल ब्रश करतच आहेत. यू आर इन लव्ह माय फ्रेंड, यू आर इन लव्ह. यावर अजित मात्र निरुत्तर म्हणाला होता. काहीही बोलता त्याने ग्लास तोंडाला लावला. बराच वेळ दोघे बोलत बोलत ड्रिंकही करत होते. थोड्या वेळाने राकेश निघून गेला. पण अजित मात्र विचार करतच बसला होता. खरंच ती सुंदर आहे त्याचं मन त्याला म्हणालं होतं. त्याचं दुसरं मन त्याला म्हणालं, जस्ट शट अप यार. ते तर आज तिने खूप मेकअप केला होता म्हणून सुंदर दिसत होती ती. अजितला ड्रिंक खूप झाली म्हणून तो त्या दिवशी त्याच्या बंगलोवरच थांबला होता. दुसऱ्या दिवशी तिथून तो त्याच्या ऑफिसला गेला आणि त्याचं लग्न झाल्यावर प्रियाचे आई वडील प्रियाच्या फ्लॅटवर तिच्यासोबत 2-4 दिवस राहायला गेले होते. प्रिया हॉस्पिटलला गेली होती तर तिचे आई वडील गॅलरीत चहा पीत बसलेले होते. त्यावेळेस प्रियाचे वडील शोभाला म्हणाले. साहेबराव म्हणाले, मी काय म्हणतो, आता आपणही प्रियाच्या लग्नाचा विचार करायलाच हवा. शोभा म्हणाले, तुम्ही म्हणताय ते मलाही पटतंय. आता प्रियाचंही वय झालेलं आहे लग्नाचं. पण आपल्याला मुलगाही प्रियाला शोभेल असाच पाहावा लागेल. प्रियाची आई म्हणाला. थोडा विचार करून प्रियाचे बाबा म्हणाले, प्रिया घरी आली की आज आपण तिला लग्नाबद्दल विचारू या. शेवटी तिचेही मत महत्वाचे आहे. शोभा म्हणाली, हो चालेल. तसंही तिचं सुख तेच आपलं सुख. प्रियाची आई म्हणाली आणि उठून स्वयंपाकघरात निघून गेली. संध्याकाळी साधारण 8च्या सुमारास प्रिया घरी आली. तिच्या रूममध्ये जाऊन ती फ्रेश होऊन डायनिंग हॉलमध्ये बसली होती. डायनिंग टेबलवर बाबा आणि आई बसलेले होते. आई जेवायला वाढून घेत होती. शोभा म्हणाली, बस बाळा, दमली असशील ना? प्रिया म्हणाली, थोडा कामाचा लोड जास्त होता. प्रियाचा सुकलेला आणि काळजीने भरलेला चेहरा बघून शोभाला वाईटच वाटत होते. शोभा म्हणाली, काय ग, आज चेहरा फार सुकलेला आहे तुझा. खूप काम होतं का? प्रिया म्हणाली, आज खूप क्रिटिकल ऑपरेशन झाली. त्यामुळं थोडी थकलेली आहे. बस बाकी काही नाही आई. शोभा म्हणाली, पिहू अगं किती मेहनत घेतेस तू. आता बस झाली की धावपळ तुझी. किती धावपळ करणार आहेस? लग्नाचं वय झालंय ग तुझं. पाहुणेही विचारताय कधी लग्न करणार आहेत म्हणून मुलींचं तुमच्या. प्रियाची आई तिला म्हणाली होती. आणि हळूच त्यांनी प्रियाच्या वडिलांना सुद्धा खुणावलेलं होतं की तुम्ही पुढं बोला म्हणून. बायकोचा इशारा समजून साहेबराव पुढं बोलायला लागले. बेटा पिहू, मला असं वाटतंय आता आपण चांगली स्थळ शोधायला चालू करायलाच पाहिजे. तुझी काही हरकत तर नाही ना बेटा? तुला लग्न करायचे ना? बाबाचे हे वाक्य ऐकून प्रियाच्या हातातला ग्लास हातातच राहिला होता. हृदयात एक कड उठलेली होती. पण लगेच स्वतःला सावरलं तिने आणि मनातच म्हणाले, ज्या आई वडिलांनी इतके दिवस माझा सांभाळ केला, माझं पालन पोषण केलं, मला स्वतःच्या पायांवर उभं केलं, त्यांच्या आनंदासाठी मी हे नक्की करू शकते ना. असंही हे स्वप्न माझं पण मी पाहत होते. ते कधीही पूर्ण होणार नाही आहे हे मला सुद्धा माहितीच आहे. अजित माझ्यासाठी एक मृगजय आहे. मी त्या मृगजयाच्या पाठीमागे पडते. त्यापेक्षा आईवडिलांचा विचार करून त्यांच्या आनंदासाठी मला लग्नाला तयार व्हावंच लागेल. तसंही आज ना उद्या कधीतरी मला लग्न करावंच लागेल ना.
तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांना म्हणाली होती, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा बाबा. मी कधीच तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. एवढं बोलून तिने हात धुतला आणि तिच्या बेडरूममध्ये निघून गेली होती. रूममध्ये येताच तिने दरवाजा लावून घेतला. इतका वेळ रोखून ठेवलेले अश्रू आता वाहत होते. दरवाजाला पाठ लावून ती उभी होती. दोन्ही हात छातीशी घट्ट करून मनातच म्हणाली होती, आय लव्ह यू अजित, आय लव्ह यू. कशी राहू रे मी तुझ्याशिवाय? का आला तुम्ही माझ्यासमोर? जगत होते ना मी तुमच्याशिवाय. मी तुमच्याशिवाय कितीतरी वेळ ती तिथेच बसून रडत होती. शेवटी स्वतःचे अश्रू तिने पुसले आणि मनातच म्हणाली, नाही, आता मला खचून चालणार नाही. आईबाबांसाठी मला खंबीर व्हावंच लागेल. या वयात मी त्यांना दुःख देऊ शकत नाही. सकाळची वेळ होती. दामोदर मेन्शनमध्ये सर्वजण ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवर जमलेले होते. अजित अजून खाली आलेला नव्हता. अलका म्हणाली, आहो मी काय म्हणते, मी त्या दिवशी अमितच्या लग्नाला गेले होते ना, तेथे मी एक मुलगी पाहिलेली होती. खूप सुंदर होती, आलस आणि गोड सुद्धा होती. स्वभावाने अतिशय छान होता तिचा स्वभाव. मला असं वाटतं आपल्या अजितलाही अशीच बायको भेटायला हवी. अजितची मॉम गणेशरावांना आणि आजोबांना म्हणाली होती. गणेशराव म्हणाले, सगळं बरोबर आहे तुझं, पण राजे तयार आहेत का लग्नाला आधी? अजितचे वडील म्हणाले होते. अलका म्हणाली, आता तो आला की तुम्हीच त्याला विचारा ना. शेवटी लग्नाचं वय झालेलं आहे त्याचं. आता किती दिवस असं ठेवणार आहोत आपण त्याला? कधीतरी तरी त्याला लग्न करावंच लागेल ना. त्याला पाहुणेही विचारतात, आता कधी लग्न करा तुमच्या मुलाचं म्हणून. अलका म्हणाल्या होत्या. महादेवराव म्हणाले, मलाही आता नाचून पाहायलाच हवी आहे. मला पण तिचं तोंड बघू द्या. गणेशराव म्हणाले, बोलूया आपण त्यांच्याशी. या विषयांवर बघू काय म्हणतोय ते. सगळे बोलत होते तेव्हा अजित खाली आला. अजित नेहमीप्रमाणे त्याच्या चेअरवर जाऊन बसला होता. सगळ्यांना गुड मॉर्निंग विश केलं आणि तो नाश्ता करण्यात गुंग झाला होता. गणेशराव म्हणाले, अजित बाळा, मी काय म्हणतो ऐक ना आता. आपला बिझनेस पण व्यवस्थित आहे, सगळी कामं व्यवस्थित पार पडते. तर माझं असं म्हणणं होतं की, नाही म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर. ते म्हणजे बोलताना गणेशराव थोडं अनकम्फर्टेबल फील करत होते. तितक्यातच महादेवराव म्हणाले, काय तत्तपप्प करतोस, सरळ सरळ बोल ना त्याला. अजितने चमकून आजोबांकडे पाहिलं आणि म्हणाला, काय चाललंय तुमचं? असं का बावरल्यासारखं करताय तुम्ही? जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला ना. आता न राहून महादेवच म्हणाले होते, हे बघ अजित, मी सरळ सरळ बोलतो तुला. आता तुझं लग्नाचं वय झालेलं आहे. तू जवळजवळ 31 वर्षांचा आहेस आता. मला आता माझी नाचून पाहायची आहे. थोडा वेळ थांबून अजितच म्हणाला, ठीक आहे. पण त्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकून आणि त्याची एवढी थंड रिॲक्शन बघून सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते. सगळ्यांना खूप आनंद झालेला होता. त्याची मॉम त्याला म्हणाली, काय अजित, तू हे खरं बोलतोस ना? नाही म्हणजे खरंच. आम्ही मुलगी बघायला सुरुवात करू का? अजित म्हणाला, हो, तुम्हाला जसं योग्य वाटेल ना तसं करा तुम्ही. एवढं बोलून अजित त्याच्या रूममध्ये निघून गेला होता. आता मात्र सगळ्यांचाच आनंद झालेलाच होता. आजोबा म्हणाले, अलका बेटा, त्या मुलीचा फोटो आणि लवकरात लवकर तिची माहिती काढ. अलका म्हणाली, हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. अजित हो म्हणाला म्हणजे देवच पावला म्हणायचा. आता शेवटी मला माझी सून पाहायला मिळणारच आहे. अलका म्हणाली, चला लागा कामाला आता. किती वेळचं सून लावलेलं होतं तुम्ही. आता तुमच्या लेकाने तुमची इच्छा पूर्ण केली म्हणायची. हसून महादेवराव म्हणाले होते. जेव्हा अजित त्यांच्या रूममध्ये आला तोही थोडा उदास झालेला होता. कुठे ना कुठे मनात प्रियाचा चेहरा येतच होता. त्यानेही विचार केला होता, उगीच तिच्या आठवणीत गुंतणे बरे नव्हते. त्यापेक्षा सरळ लग्नाला होकार दिलेलाच बरा होता. मनाला तिची आस तर राहणारच नाही. असेच 2-3 दिवस निघून गेलेले होते. इकडं प्रिया तर तिकडं अजित दोघेही एकमेकांच्या विचारात हरवलेले होते. दोघेही उदास झालेले होते. संध्याकाळी प्रिया हॉस्पिटलमधून घरी आली. तिचे बाबा टीव्ही पाहत बसले होते, तर आई स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. ती आलेली पाहून तिच्या बाबांनी, शोभा, लेक आलेली आहे ग दमून,
तिला पाणी दे जरा. तितक्यातच किचनमधून त्यांचा ओरडण्याचा आवाज आला. शोभा म्हणाली, हो आणते आणते. शोभांनी प्रियाला पाणी दिलं आणि म्हणाल्या, बाळा फार दमलेली दिसतेस तू आज. एक काम कर, जरा फ्रेश होऊ नये, मी तोवर तुला चहा करते. प्रिया म्हणाली, चालेल, आले मी 2 मिनिटात फ्रेश होऊन. प्रिया फ्रेश होण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली तर तिकडं शोभा तिच्यासाठी चहा बनवायला गेली होती. प्रिया फ्रेश होऊन आवरून एक 10 मिनिटात ते 15 मिनिटात आलेली होती बाहेर. प्रिया, तिचे वडील आणि आई तिघेही चहा घेत होते. प्रियाची आई तिला म्हणाली, बेटा थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. प्रिया म्हणाली, हा बोल ना आई. प्रियाने प्रश्नार्थक नजरेने विचारलं होतं. बेटा, तुझ्या आत्याने एक स्थळ काढलेले आहे. मुलाच्या खूप मोठ्या कंपन्या आहेत म्हणे. तो खूप मोठा बिझनेसमॅन सुद्धा आहे असं म्हणत होत्या. मुंबईत 2 त्यांचे बंगले आहेत. त्यांचं एवढं काय, खूप साऱ्या गाड्या आणि स्वतःचं विमान सुद्धा आहे असे त्या सांगत होत्या. प्रियाची आई तिला म्हणाली, हे बघ आई, मुलगा फक्त सुशिक्षित आणि समजदार असावा. मला इतर कोणत्याही अपेक्षा नाही आहेत. बाकी तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. मी एकदा सांगितलं आहे तुम्हाला की मी तयार आहे लग्नाला, तर पुन्हा पुन्हा तो विषय नको आहे. प्रिया थोडी चिडचिड करतच म्हणाली होती. तिची प्रतिक्रिया ऐकून तिच्या आईचा चेहराच पडला. त्यांना खूप वाईट वाटलं होतं. त्या म्हणाल्या, तसं नाही, तो मुलगा उद्या तुला पाहायला येणार आहे म्हणून तुला सांगत होते. म्हणजे उद्या तुला वेळ आहे की नाही हे मला विचारायचं होतं. आईचा चेहरा पडलेला पाहताच प्रिया म्हणाली, अगं आई, दिवसभर कामामुळं धावपळ होते माझी, म्हणून या वेळेला थोडंसं चिडचिड होते मला. मला माफ कर, मी थोडं तोडूनच बोलले तुला. शोभा म्हणाली, ठीक आहे ग पोरी, मलाही माहिती आहे माझं बाळ किती गुणाचं आहे ते म्हणून, आणि समजदार तर आहे. कामामुळं होते चिडचिड एखाद्या वेळेस, काही हरकत नाही. प्रिया मात्र शांतपणे चहाचा एक एक घोट घेत होती. अगं दुपारी आत्यांचा फोन आला होता. उद्या तो मुलगा तुला पाहायला येणार आहे म्हणून म्हणत होत्या. तुला विचारावं, उद्या रविवारची तुला सुट्टी आहे असेही तू कुठे बाहेर तर जाणार नाहीस ना. यावर नकारमार्थिक मान हलवत प्रिया म्हणाली, नाही आई, मी उद्या कुठेही जाणार नाही आहे, घरीच आहे. शोभा म्हणाली, ते लोक उद्या संध्याकाळी तुला पाहायला येणार आहेत. आता मात्र प्रियाच्या हातातला कप हातातच राहिला आणि तिने चमकून तिच्या आईकडे पाहिलं. स्वतःला सावरत ती म्हणाली, ठीक आहे, मी घरीच आहे उद्या. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळं प्रिया जरा उशिराच उठली होती. दिवसभर आईंची सर्व कामात मदत करू लागलेली होती. दुपारच्या वेळेस आत्याही घरी आलेली होती. घरात येताच आत्या म्हणाले, काय वहिनी, तुमचं अजून आवरलं नाही? अगं मुलाकडची येतीलच आता थोड्या वेळामध्ये. जसं आत्यांचं लक्ष प्रियाकडे गेलं त्या म्हणाल्या, अगं पोरी, मी जी साडी आणलेली आहे ना तीच तू घालायची. मुलाकडचे खूप श्रीमंत आहेत. तू आपलं नेहमी साध्या साड्या घालतेस ना, म्हणून म्हणाली तुला. आणि त्याला मी जी साडी घेतली होती ना तीच साडी तुला आणलेली आहे. या साडीवर तर अनिताला तिच्या नवऱ्याने पसंत केलेले होते. तुलाही हा मुलगा नक्की पसंत करेल. चल आवर पटकन, येतीलच पाहुणे. तिच्या आईनेही तिला डोळ्यांनी खुणावले. जा म्हणून प्रिया ती साडी घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. इतका वेळ शांत असलेली प्रिया आता थोडी उदास झालेली होती. डोळ्यांच्या कडा हलक्याशा पाणवलेल्या होत्या. स्वतःलाच म्हणाली, का तू माझ्या मनातून जात नाही आहेस? का सतत मला त्रास देतोय? प्लीज अजित, प्लीज नको ना रंग भरूस माझ्या स्वप्नात. इतक्यात बेडरूमच्या दरवाजांवर धापडली आणि बाहेरून आत्यांचा ओरडण्याचा आवाज आला. आवर बाळा पटकन, बाहेर पाहुणे आलेले आहेत. पण हे वाक्य ऐकून प्रियाच्या काळजांची धडधड वाढलेली होती. प्रिया म्हणाली, हो आता आत्या आवरतेच मी. तिजळ अंतकरणाने तिने स्वतःला सावरलं होतं. इतक्यातच पुन्हा आत्यांचा आवाज आला, बेटा झालं का तुझं? बाहेर ये लवकर. प्रिया दरवाजा उघडून बाहेर आली आणि आत्याच्याही तोंडांचा आ वाचलेला होता. प्रिया दिसतच तितकी सुंदर होती. आत्याने पटकन तिचा दिष्ट काढली, बोटे मोडली तिच्या अंगावरून. पोरी खूप छान दिसतेस. बघ, मुलगा आज नक्की पसंत करेल तुला. प्रिया मात्र मनातून उदासच होती. जरीही ती दाखवत नसते ना तरी आतून मन मात्र खूप कासावीस झालेलं होतं तिचं.
आत्याने तिला आधीच किचनमध्ये नेलं. प्रियाच्या आईनेही तिला जेव्हा पाहिलं त्याही खूप खुश झालेला होता. त्याने काजळाचा एक तीर त्यांनी तिच्या कानामागे लावला. शोभा म्हणाली, माझं बाळ खूपच सुंदर दिसत आहे. प्रियाची आई तिला म्हणाली. प्रियाने मात्र फक्त एक छोटीशी स्माईल दिली. आत्या म्हणाली, बेटा हा चहाचा ट्रे घे आणि माझ्यासोबत चाल. पण का कुणास ठाऊक प्रियाची जराही इच्छा होत नव्हती हॉलमध्ये जायची, ना त्या मुलाला पाहायची. कारण मनात आधीच दुसरं कोणीतरी होतं. तिला माहिती होतं तो कधीही आपला होणार नाही. तरीही तिचं वेळ मन त्याची सास लावून बसलेलं होतं. तिला जायचं तर नव्हतं त्या पाहुण्यांच्या समोर, पण आई बाबा आणि आत्याला वाटेल म्हणून ती चुपचाप आत्याच्या मागे निघाली. हॉलमध्ये आल्यानंतरही तिने एकदाही मान वर करून पाहिले नाही. तिने तो चहाचा ट्रे नजर झुकून सर्व पाहुण्यांच्या समोर फिरवला. एका ठिकाणी ती चहाचा ट्रे घेऊन उभी होती. अचानक तिला तो परफ्यूम ओळखीचा वाटला होता आणि तिचे डोळे चमकलेले होते. पटकन तिने मान वर करून पाहिलं. नजर थेट समोरच्या नजरेला जाऊन भिडली होती आणि आता दोघेही गडबडलेले होते. दोघांच्या गडबडीत अजितच्या कपड्यांवरती तिच्याकडून चहा सांडला होता. प्रिया म्हणाली, सॉरी, चुकून झालं माझ्याकडनं. कावरीबावरी होऊन ती सगळ्यांकडे पाहतच होती. तिचा तो ऑकवर्डनेस पाहून वातावरण हलकं करण्यासाठी आजोबा म्हणाले होते, अगं बाळा, जेव्हापासून आलीस तेव्हापासून मान खाली घातलेली आहेस तू. एवढी मोठी डॉक्टर आहेस आणि घाबरायला काय झालं? बहुतेक तू ओळखलं नाहीस मला. मी त्या दिवशी तुझ्या हॉस्पिटलला आलो होतो. प्रियाने चेहऱ्यांवर एक छोटीशी स्माईल आणली आणि म्हणाली, हो, ओळखलं मी तुम्हाला आजोबा. आजोबांनी तिच्या नकळत तिच्या अवघडलेपणा थोडा कमी केला होता. तितक्यातच अजितचा आवाज कानी पडला. एक्सक्यूज मी, मी वॉश बेसिन कुठे आहे सांगसाल का? आता ती गोंधळलेलीच होती. शुद्धीवर आली. मनात नकळत आनंद भरून आला होता. तिच्या समोर तिच्या स्वप्नातला राजकुमार होता की हे स्वप्न आहे या भ्रमातच ती होती. पुन्हा तिच्या आईचा आवाज तिच्या कानावर पडला होता, बेटा प्रिया, पाहुण्यांना वॉश बेसिनकडे घेऊन जा. आता प्रिया पुढं चालत होती आणि अजित तिच्या मागे चालत होता. दोघेही थोडे टेन्शनमध्येच होते. प्रिया त्याच्या समोर येण्याने टेन्शनमध्येच होती तर तो प्रियाने अंगांवर चहा सांडला म्हणून रागामध्येच होता. प्रिया अजितला तिच्या रूममध्ये घेऊन गेली आणि तिने त्याला वॉश बेसिन दाखवली. तो मात्र एकटक तिच्याकडेच पाहत होता. तिच्याकडे पाहतच त्याने त्याचं ब्लेझर साफ केलं, पण ती आताही नजर झुकून उभीच होती. तिच्या साडीच्या पदरांशी ती काहीतरी चाळा करत उभी होती. मनात आनंद, भीती, काळजी सर्वच काही दाटून आलेले होते. ती त्याच विचाराने तेथेच उभी होती. तितक्यातच तिच्या खांद्याला ओढ बसली म्हणून चमकून तिने तिकडं पाहिलं. अजितने तिचा खांदा घट्ट पकडून ठेवलेला होता. तिला ओढून मागे भिंतीला टेकवले. ती मात्र बेसावधच होती. त्यामुळे तिचा तोंड मागे गेला. भिंतींवर डोकं आपटणार तितक्यातच त्याने एका हाताने तिला कमरेला पकडून सावरले तर दुसरा हात डोक्यांखाली दिला होता. कमरेवर त्याच्या हातांचा स्पर्श जाणवला होता. त्यामुळे ती शहारली. ती चमकून तिने त्याच्याकडे पाहिलं. पुन्हा त्याची ती रागीट नजर तिच्यावर थिरावलेलीच होती. चेहऱ्यांच्या जवळ येत तिच्या कानात तो म्हणाला, त्या दिवशी लग्नात माझ्या आईवर जादू केलीस की काय तू? तिने आता सुद्धा न कळून त्याच्याकडे पाहिलं होतं. पुन्हा त्याच्या कानी आवाज पडला नाही. मला वाटलं होतं तुला फक्त मुलांनाच अट्रॅक्ट करता येतो. तू तर श्रीमंत घरातल्या स्त्रियांनाही अट्रॅक्ट करू शकतेस. बरोबर माहिती काढलीस. माझी आणि माझ्या आईवर जादू केलीस तू. ती बिचारी तर भोळीच आहे, फसली तुझ्या जाळ्यामध्ये. आता मात्र राग अनावर होऊन तिने त्याच्याकडे पाहिलं होतं आणि म्हणाले, तुम्ही हे काय बोलताय मिस्टर दामोदर? मला तुमच्यात काळीचाही इंटरेस्ट नाही आहे. करत होते मी प्रेम तुमच्यावर, पण आता नाही करत. मला जर माहिती असतं ना हे स्थळ तुमचं आहे तर मी कधीही या स्थळासाठी तयार झाले नसते. अजित म्हणाला, ओहो रिअली? मग आत्ताच्या आत्ता खाली जाऊन सगळ्यांना सांगायचं की तुला हे लग्न करायचं नाही आहे म्हणून. प्रिया म्हणाली, हे बघा मिस्टर दामोदर, तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा. मी माझ्या आईबाबांना नाही म्हणू शकतच नाही. मी त्यांना दुखवू शकत नाही. मलाही तुम्हाला तेच सांगायचं होतं की
तुम्ही लग्नाला नकार द्या म्हणून. तिचं हे वाक्य ऐकून त्याचा राग अनावर झाला होता. रागातच तिला तो म्हणाला, तुला फार शौक होता ना माझ्यासोबत लग्न करायचा. आता काय झालंय? बोल ना. बोल. प्रिया म्हणाली, तुमच्या डोळ्यात मला माझ्यासाठी नेहमी घृणा आणि रागच दिसत असतो. माझ्या या कृतीने तुम्ही माझा तिरस्कार करता हे मला समजलेलंच आहे. आणि जिथे होणाऱ्या जोडीदारासाठी आदर, सन्मान नाही, तिथे हे लग्नासारखं नातं कसं टिकेल ना? पुढे एक दीर्घ श्वास घेऊन ती त्याला म्हणाली होती, डोंट वरी, मी ट्रान्सफरसाठी अप्लिकेशन सुद्धा केलेलंच आहे. जरी माझं लग्न नाही झालं ना, तरी मी इथून दूर निघून जाणार आहे. हे नक्की आहे की इथून पुढे तुम्हाला माझा चेहरा सुद्धा पाहायला लागणार नाही. मी कधी तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. कारण जेव्हापासून मी दिल्लीत आले, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने मी तुमच्या पुढे येत आहे आणि तुमच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रचंड राग दिसतो. आता नकोच हे सगळं. प्रिया सुद्धा रागाने लालबुंद होतच म्हणाली होती. हे बोलताना तिच्या डोळ्यात हलकं पाणी आलेलं होतं. आणखीन एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. मला चुकीचं समजू नका प्लीज. पण खरंच मी माझ्या आईवडिलांना नाही सांगू शकत की मी हे लग्न करणार नाही म्हणून. त्यांना खूप वाईट वाटेल. त्यापेक्षा घरी जाऊन तुम्हीच हे सांगा की तुम्हाला मी पसंत नाही म्हणून. असं म्हणून तिने हात जोडले होते. इतका वेळ तिचं बोलणं ऐकणारा तो ताळताळ पावलं टाकत बाहेर हॉलमध्ये निघून गेला, जिथे सर्व मंडळी बसलेली होती. त्याच्या मागे प्रियाही आली. तिला मनातून खूप वाईट वाटत होतं. प्रेम तर खूप करत होती ती त्याच्यावर, पण त्याचा काहीच उपयोग नाही हेही तिला कळून चुकलेलं होतं. हृदयात हजारो सुया टोचल्यासारखं होत होतं तिला. पाय जड पडलेले होते. पावलं उचलत मुश्किल झालेले होते तिला आता. डोळ्यात अश्रू जमा होऊ लागलेले होते. पण तरीही खूप मुश्किलीने तिने त्याला टाळलं. तो आलेला पाहून सर्वांनी त्याच्याकडे पाहिलं होतं. तितक्यातच शोभा म्हणाल्या, बेटा, प्रिया अजितला चहा दे. उत्तरा दाखत होकार मारती मान हलवून ती तिथून निघून गेली. 2 दिवसात निरोप सांगतो म्हणून अजितच्या घरचे उठून निघाले होते. प्रियू बाळा, इकडे ये, पाहुण्यांना नमस्कार कर आता, प्रियांची आत्या म्हणाली. प्रिया किचनमधून बाहेर आली. डोळे वर करून तिने एकदाही अजितकडे पाहिलं नाही. अजितची मात्र नजर तिच्यावरच होती. प्रिया येऊन सर्वांच्या पाया पडली आणि अजितकडे न पाहताच पुन्हा किचनमध्ये निघून गेली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.